गेल्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये अनेक लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत। आळंदीत 2 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली। शनिवारी 4 जानेवारी मध्यरात्री एका खासगी शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला असून या प्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। एक 28 वर्षीय तरुण पाहुणा बनून संबंधित खासगी आध्यात्मिक शिक्षण संस्थेत आला होता। तरुणाने संस्थेत शिकणाऱ्या 2 मुलांवर 12 वर्षाच्या 2 मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केले। हा सर्व प्रकार शनिवारी 4 जानेवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला। महेश मिसाळ असं या तरुणाचं नाव असून त्याच्यासोबत त्याच्या बहिणीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आळंदीच्या वडगाव रस्त्याला एक शैक्षणिक संस्था आहे। या संस्थेमध्ये महेश मिसाळ हा पाहुणा बनून आला होता। मुलांवर अत्याचार झाल्याची माहिती शिक्षकांना मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे। पुणे स्टेशन परिसरात नशिबात चोरट्यांनी दहशत वाढली आहे। स्टेशन परिसरात लूटमारीच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी स्टेशन परिसरात गुंगीचे औषध देऊन 43,000ची रोकड चोरल्याची घटना घडली होती, तर चाकणमधील एका तरुणाला लुटल्याची घटना देखील ताजी आहे। अशीच एक घटना पुणे स्टेशन परिसरातून समोर आली आहे। पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर चक्क ब्लेडने वार केल्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे। वडिता गोविंदा नाईक वय 28 यांनी या संदर्भात बंद गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। कोयत्याची दहशत दाखवून धाक दाखवणे, कोयत्याच्या साहाय्याने हल्ला करणे, वाहनांची तोडफोड करणे असे प्रकार सर्रास दिसत आहेत। अशीच एक घटना बिबवेवाडी भागात घडली आहे। 2 जणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना परिसरात सोमवारी दुपारी घडल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेत